तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आपली झाली सकाळ. आता निघायचं होतं कामावर. मग काय कामावर जायचं म्हणलं काय सीएनजी म्हणजे भरावं लागतं, तुम्हाला तर माहिती आहे. मग काय आपण डायरेक्ट आलो सीएनजी पंपावर, सीएनजी भरून घेतलं आणि मग गेलो आपण आपल्या ऑफिसवरती. कारण की आपल्या ऑफिसवरती आपले लोक वाट बघत असतात नाही का. मग आपण आलो आपल्या ऑफिसवरती. ऑफिसवर आल्यावरती लगेच म्हणलं चला बसलं जा काय करावं. तर मग या भाईला म्हणलं चल भाई येऊ कमी जरा गाडीचं काम करायचं. मग काय गाडीचे काम करता आपण आलो वाकडमध्ये टिपटॉप हॉटेलच्या पुढे आल्यानंतर बघितलं तर काय चांगली जरी जोरदार हाणामार चालले होता. कारण की टू व्हीलरवाल्यांनी काहीतरी फोर व्हीलरला धडकला का कोणतरी यांचा काहीतरी मॅटर चालू होता. मग यांचा मॅटर मिटवला आपण निघलो इथनं. मग इथं आल्यानंतर बघितलं तर काय ढीकभर गर्दीच होती त्या ट्रेनच्यामुळे. मग काय एक्सप्रेस वेला वरती बघितलं तर इकडं पण गर्दी होती टिपटॉप हॉटेलसमोर. लई लाईन लागली होती कारण की आज रॅली असल्यामुळे पुण्यामध्ये सगळीकडे चौकात जामच होते. मग या बाईला म्हणलं बाई गॅरेज उघड चल. ते बाई म्हणला ये चल. गॅरेज उघडच होतं. बाई म्हणला ठीक आहे बाई. हा बाईचं त्याला वाटलं फोटो विटो काढते का. बाईने लगेच हात वर केला गॅरेजमध्ये आपण गाडी टाकली आतमध्ये. मग काय गाडी आतमध्ये पार्क केली. बाई म्हणला चल बस गाडीवरती तुला मी नाश्ता खावा घालतो. मग काय बाईचं म्हणलं फुकाटचा नाश्ता म्हणलं काय मग हे काय दूर सुटत होतं. मी म्हणलं चल फुकाटचा नाश्ता मग काय विषयच नाही यावंच लागते. मग काय नात करते काय. मग डायरेक्ट आलो आम्ही इकडं जस्ट नाश्ता पॉईंटला. मग काय जस्ट नाश्ता सेंटर आल्यानंतर ना म्हणलं बाई इडली वडा सांबर खायला लागतं या. मग काय बाईने 2 इडली वडा सांबार घेतलं. मग आम्ही नाश्ता करून परत निघलो गॅरेजच्या दिशेने. गॅरेजच्या दिशेने आल्यावरती आपली महिना आताच लावून टाकली साहेबांनी. म्हणलं आज महिना काय लवकर बाहेर निघणार नाही. मग काय विषयच नाही. मग तो पण आपले हे गुगलचं रिव्ह्यू म्हणलं गुगल रिव्ह्यू करावं लागतं. हे म्हणलं गुगल रिव्ह्यू करावं लागतं. म्हणलं करतो ना बाई. आणि इथं बघितलं तर गाड्या पार्किंग लावल्यात आपल्या बाईने. त्यामुळे विषयच नाही. म्हणलं वेळ असावं तर असं असावं नाही का. मग काय किरण शेट आले होते. किरण शेट आल्यानंतर किरण शेट म्हणले चला आम्ही तुम्हाला स्लाइस पाहतो. म्हणलं काय विषयच नाही भाई आज काय नसतं स्लाइसवरच जेवण नसते. मग आम्ही स्लाइस पिऊन आल्यानंतर मग आज जेवण करावं लागतं. मग जेवण करायचं म्हणलं नवीन काय आलं आयटम तर बघितलं ते होतं सोडा. मग काय थोडाच पिलून म्हणलं सोडा तर मला जाऊ दे. मग काय आम्ही लगेच आणलं जेवण पार्सल केलं. जेवण केल्यानंतर आलं ना ते म्हणलं मी फोटो काढतोय म्हणते नको मी लाजतोय म्हणलं. मग काय ते लाजलं शेवटी फोटोत काढलंच आपण त्याला. मग काय हे बाईला म्हणलं बाई तो जेवण ते म्हणलं नाही करायचं. मग किरण शेट म्हणलं चला आता आपलं मटेरियल आणलं पाहिजे. मग काय मटेरियल आम्ही निघालो परत 16 नंबर स्टॉपला. मग 16 नंबरला येत आल्यानंतर आपण मटेरियल घेतलं. 2 आपले माउंटिंग गेले होते. ते माउंटिंग घेऊन आपण परत निघलो गॅरेजच्या दिशेने. आणि महिन्यानंतर मग बाईने घेतली वर रॅम्पवर. तो पण झाली संध्याकाळ. विषयच नाही बाई. मग संध्याकाळ झाल्यानंतर बाईने लावला लॅम्प लावून काम करत होता. खाली वाकून काम करत होता. त्याला म्हणतो लॅम्प लावा काय कर पण काम करत लागते बाई. मग काय लाईट बघितली तर लाईट लयच खूप अंधारच पडत होता. हे बाईला म्हणलं बाई लवकर करतं. बाई आपल्या बघून हसत होतं. मग काय बाईच्या तोंडापर 12 वाजल्या. बाईची इच्छा नव्हती काम करायची तरी बाईला बळच काम करायला लावलं. तरी बाईने भेटलं खोलायला. मग काय नात करते काय बाई थकलं करून काम आपलं फायनली पूर्ण झालं. विषयच नाही. नात करते काय यावंच लागतं अडप मोटरला. काम म्हणजे तुमचं एकदम परफेक्ट काम होणार विषयच नाही. मग काय आपलं अशा प्रकारे काम झालं झाली संध्याकाळ. चला मित्रांनो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. गुड नाईट.